समोर जितेंद्र जोशी आहेत, त्यांना धाक दाखवणं, त्यांना घाबरवणं, त्या सीन बद्दल सांग ना मला. म्हणजे आम्ही जे काय बघतोय, केवढं प्रिपरेशन केलं होतंस तू? काही नाही, त्याने घाबरण्याचे पैसे घेतले होते. हिने घाबरण्याचे पैसे घेतले. खरंच. पैसे घेतले आहे मान्य आहे. समोर जितेंद्र जोशी आहेत ना, तर सांग ना मला ती प्रोसेस. असं काही नाही. मी खरं सांगू का, मी चुकाही केल्यात बऱ्याच. म्हणजे त्यामुळे आणि त्यातून मी तेच म्हटलं ना, की मला जे सांगितलं होतं ते मी करत होते. मी माझे पण अडखळत होते, की अरे हे असं आहे की तसं आहे, किंवा आपल्या आपसूक काही चुका होत्या. पण त्यांनी त्या मला मी म्हटलं तसं सांभाळून घेतल्या, की नाही हे अशा पद्धतीने करू शकते, किंवा हे तू चुकली आहेस, किंवा हे तू चांगलं केलंयस. हे ते वेळोवेळी गाईड करत होते. म्हणजे आय रिमेंबर की इव्हन शूट झाल्यानंतर कधी-कधी जेव्हा आम्ही हॉटेलला जायचो, त्यानंतरही दादा मला काहीतरी सांगायचा, शिकवून जायचा, की "हे बघ जुई, अच्छा. तुला अजून ग्रो करायचं ना, तू हे कर." जसं त्यांनी मला एक खूप छान गोष्ट सांगितलेली, की "तुझ्या खर्जावरती काम कर. त्याचा ते स्वर लावत जा रोज, त्याचा रियाज कर." तर आय थिंक हे पण खूप गरजेचं असतं आणि त्यामुळे बेस तयार झाला असं एक ना म्हणता येईल.